देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम होत असतो। गेल्या 2 महिन्यात शेअर बाजार अक्षरशः ढवळून निघालाय। अमेरिका इराण युद्ध, ट्रम्प यांची विधानं, पावसाची ओढ अशा अनेक कारणांनी भारतीय शेअर बाजार घसरत गेलाय। आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 508 अंकांनी घसरून 74,267 अंकांवर आला, तर 165 अंकांनी घसरलेला निफ्टी 23,383 वर बंद झाला। परिणामी गुंतवणूकदारांचं 3.75 लाख कोटींचं नुकसान झालंय। आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली। सेन्सेक्स आणि निफ्टी असे दोन्ही निर्देशांक खाली आले। अमेरिका आणि इराणमधील युद्धातील हल्ले कायम असल्यानं शेअर बाजार गडगडला। सेन्सेक्स 508 अंकांनी कोसळून 74,267 वर आला, तर निफ्टी निर्देशांकात 165 अंकांनी घसरण झाली आणि 23,383 वर तो बंद झाला। सुरुवातीला इंट्राडेच्या दरम्यान सेन्सेक्सची वाढ झाली होती, पण त्यानंतर दिवसभर घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचं सुमारे 3.75 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। आज सेन्सेक्सवरील टॉप 30 कंपन्यांपैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली। HUL, ITC, NTPCचे शेअर्स सर्वाधिक घसरले, तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, TCSचे शेअर्स वधारले। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात रोज नवा ट्विस्ट येत असल्यानं शेअर बाजार अनिश्चित स्थितीमध्ये आहे।